आदित्य ठाकरे यांच्यामध्ये काय मतभेद आहेत असे की माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? राज्यसभेच्या अत्यंत चुकीच्या बातम्या. ज्या सुरस बातम्या सध्या बाहेर येत आहेत नाही, सुरस बातम्या सुरस आहेत ना. सुरस कथा बघा, तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी या विषयावर एक साधा फोन करून विचारलं का, किंवा आदित्य ठाकरे यांना विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं म्हणतात, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे, मी परत सांगतो. आणि या पक्षामध्ये मी काही राज्यसभेचा खासदार व्हायला आलो नाही, आमदार खासदार मंत्री व्हायला आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेता येईल, उत्तम संघटनेचं काम करता येईल, या विचाराने मी या पक्षामध्ये सतत काम करणारा एक सामान्य शिवसैनिक आहे. जरी मला बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाचा नेता केला, अनेक वर्ष खासदार केला, तरीही मी स्वतःला एक शिवसैनिक मानतो. माझा दोष इतकाच आहे, मी माझी मतं परखडपणे मांडतो. हे सुद्धा मी बाळासाहेब ठाकरेंकडून तुम्ही खासदार नसाल असं मला असं म्हणतोय की या पक्षातलं माझं अस्तित्व, वास्तव्य हे आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी नाही. माणसाला केव्हा तरी एखाद्या पदाचा निरोप घ्यावा लागतो, त्याची तुम्ही मानसिक तयारी ठेवली पाहिजे. कधीही आम्हाला असं वाटलं की माननीय उद्धव ठाकरे हे अजून 15 वर्ष मुख्य, दुर्दैवानं ते त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही. आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाहीत अशी नाराजी. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील का नसतील? आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना, आम्ही खासदार आहोत का आमदार आहोत का हे विसरून पक्षावर जे संकट आहे सध्या, फोडाफोडीचं, पळवापळीचं, ते रोखून आम्हाला एक मजबूत संघटन उभं करून पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाणं आणि या सरकारविरुद्ध संघर्ष करणं ही आमची प्राथमिकता आहे. आदित्य ठाकरे राज्यात फिरत नाही अशी नाराजी व्यक्त केली जाते. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील तर या मे मध्ये ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यात उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि तीच तयारी 2029ची या मे महिन्यातल्या विधान परिषद निवडणुकीत असेल. एक लक्षात घ्या, माननीय उद्धव ठाकरे जेव्हा 2019ला मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार होते का? नाही. राजकारण समजून घेतलं पाहिजे, तुम्ही अभ्यास केला पाहिजे. सुनित्राताई पवार डेप्युटी सीएम आहेत, आमदार होत्या का? होत्या का? नाही. आम्ही असं म्हणतो की आमचं यापुढलं सगळं काम जे आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं, हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता यावी, आम्ही सगळे मिळून, आणि नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी करावं, ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या तुम्ही काय गोष्टी सांगता या पानसट आणि अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला माझ्यासारख्या माणसाकडे वेळ नाही. काही हितचिंतक सोशल मीडियावर अगदी ठामपणे असं सांगतायत की संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडणार, असं काही तुमचे हितचिंतकच सोशल मीडियावर सांगू द्या. हे अनेक वर्ष सांगत असतील, पण मी माझ्या बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे ना. हा विचारही कधी माझ्या मनाला शिवला नाही. मी मगाशी म्हणालो की राज्यसभा खासदार किंवा लोकसभा खासदार होणे माझ्या जीवनाचं इप्सित कधीच नव्हतं आणि नाही, आणि राहणारही नाही.